राज्यासह देशामधील कापसाचे बाजारभाव या 4 कारणांमुळे होणार 12,000 रुपये पार. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालं आहे. महाराष्ट्र हा भारतातील कापूस उत्पादनामध्ये अग्रगण्य असणारं राज्य. एकंदरीतच विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या विभागामध्ये कापसाचं उत्पादन हे त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक होत असतं. परंतु यंदाची अतिवृष्टीमुळं कापसाचं उत्पादन हे आता त्या ठिकाणी निशंकी पातळीवरती आहे. तर कापसाचे बाजारभाव जवळपास आपण जर का पाहिलं तर 8,100 ते 8,700 रुपयाच्या दरम्यान कापसाला बाजारभाव मिळतोय. तर दुसरीकडं त्या ठिकाणी जे काय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काय कापसाचे दर आहेत ते आता त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली असून सध्या हायब्रिड कापूस आहे किंवा लॉंग स्टेपल कापूस आहे, याला जास्त मागणी त्या ठिकाणी सध्या वाढलेली आहे. दुसरीकडं त्या ठिकाणी कापसाची जी काय आयात आहे या आयातीवरती 11% शुल्क लावल्यामुळं जे काही कापड उद्योजक आहे यांच्याकडून नाराजी जरी व्यक्त करण्यात आली असली तरी जे शेतकरी आहेत त्यांना देखील आता त्या ठिकाणी चांगले दिवस हे आलेले आहेत. दुसरीकडं त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प हा सादर केला जाणार असून या अर्थसंकल्पानंतर देखील कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. नेमकं याच प्रश्नावरती कापसाला काय दर मिळू शकतात या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कापूस दरात सुधारणा सुरू आहे. तर शेतकऱ्यांकडील जो काय कापूस साठा आहे तो संपत आल्यावरती ही सुधारणा झाल्यामुळे या दराचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही. आणि या स्थितीत खानदेश असेल किंवा खानदेशातील जे काही शेतकऱ्यांकडे 80% कापूस हा त्या ठिकाणी बाजारात आला. वित्तीय अडचण असल्यामुळे अनेकांनी थेट खाजगी जे काही प्रोसेसिंग कारखाने आहेत त्यांना कापसाची विक्री केली. तसेच शासकीय कापूस खरेदीला देखील उशिरा त्या ठिकाणी सुरुवात झाल्यामुळं खानदेशातील 70% पेक्षा अधिक कापूस हा कापूस उत्पादकांच्या पदरी हमी भाव एवढा किंवा त्यापेक्षा अधिकचा दर त्या ठिकाणी पडू शकलेला नाही. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर यंदा शेतकऱ्यांना सरासरी 6,600 रुपये प्रति क्विंटल असं दर त्या ठिकाणी मिळालं. तर अल्प शेतकऱ्यांना जवळपास 8,000 रुपये एवढा दर त्या ठिकाणी कापसाला मिळाला. कारण डिसेंबरपर्यंत कापूस दर हे त्या ठिकाणी दबावत होते, अस्थिर होत आहे. यात रब्बीसह अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना निधीची गरज होती आणि यामुळे अनेकांनी कापसाची खाजगी कापूस प्रक्रिया कारखाने असतील किंवा खेडा खरेदीमध्ये कवडीमोल दरामध्ये त्या ठिकाणी विक्री केली आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर चालू हंगामात कापसाचे जे काही बाजारभाव आहेत त्या बाजारभावामध्ये मोठे चढ-उतार त्या ठिकाणी अनुभवले जात असताना या बाजारात हस्तक्षेप योजनेअंतर्गत भारतीय कापूस महामंडळाने तब्बल 10 लाख क्विंटलची कापसाची खरेदी त्या ठिकाणी केली आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सीसीआयकडील आवक त्या ठिकाणी घटली असली तरी शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुमारे 13 लाख क्विंटल कापसाची विक्री त्या ठिकाणी केली आहे. आतापर्यंत त्या ठिकाणी 10,19,784 क्विंटल कापसाची खरेदी ही सीसीआयने केली. तर 3,90,668 क्विंटल कापूस हा खाजगी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी उचललेला आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयने यंदाच्या हंगामात खरेदी केलेल्या कापसाची विक्री आता त्या ठिकाणी सुरू केली. त्यामुळे आता पुढील काळामध्ये त्या ठिकाणी सीसीआयच्या कापसाच्या विक्री दरानुसार आता बाजारामध्ये बदल होताना त्या ठिकाणी दिसतो. दुसऱ्या बाजूला सरकार कापूस खरेदीमुळे हमी भावाचा आधारही त्या ठिकाणी कापूस बाजाराला त्या ठिकाणी असणार आहे आणि याचमुळं काही दिवस कापूस बाजारात त्या ठिकाणी स्थिरावण्याची शक्यता त्या ठिकाणी बाजार अभ्यासकांनी वर्तवली गेली आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी त्या जे काय दुसरीकडे आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे कापसाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्यामुळे कापसाची जे काय उत्पादन आहे ते यावर्षी त्या ठिकाणी घटलं. दुसरीकडे कापूस आयात देखील त्या ठिकाणी झाली. आयात होऊन सुद्धा त्या ठिकाणी 11% जे काय आयात शुल्क आहे ते त्या ठिकाणी त्याच्यावरती लागू झालं आणि म्हणूनच राज्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापसाला हा चांगला बाजारभाव त्या ठिकाणी भेटू शकला. एकंदरीत शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे अजून जर का कापूस असेल आणि तो जर का तुम्ही विक्रीसाठी बाजारामध्ये आणणार जर असाल तो रोजच्या बाजारापासून कापूस विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचं ठरू शकतं.